महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय लागू करण्यात आलेला आहे। सर्व महिला भगिनींसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय सरकारने लागू केलेला आहे। तर बघा, निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कोणता निर्णय आहे तुमच्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे। व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाणार आहे। त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पुढची आणि अतिशय महत्त्वाची माहिती बघा, बँकांना नवीन सूचना देण्यात आल्या आहेत। बघा, ह्या ज्या काही सूचना आहेत त्या तिसऱ्या हप्त्याच्या संदर्भात देखील देण्यात आल्या आहेत। म्हणजेच पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, त्याची देखील या ठिकाणी सूचना आहेत। त्यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या सूचना आहेत महिलांच्या संदर्भात। पुढे पाहू शकता बघा, रक्कम कपात पुन्हा मिळणार। बघा, कपात केलेली जी काही रक्कम आहे, तुमची कपात केलेली रक्कम जी आहे ती पुन्हा तुम्हाला मिळणार आहे। ज्या ज्या महिलांचे पैसे कापले गेलेले आहेत त्या महिला भरपूर वेळपासून कमेंट करत होतात, त्यासाठीच मी तुम्हाला सांगत असतो की कमेंट करत राहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण जी काही तक्रारी आहेत, माहिती आहे ती सरकारपर्यंत पोहोचेल किंवा मग जे काही आमदार आहेत त्या आमदारांपर्यंत त्या ठिकाणी तरी पोहोचेल। आमदार महोदय सरकारपर्यंत पोहोचवतील आणि त्या माध्यमातून तुमची जी काही तक्रार आहे ती मान्य होईल। तर बघा, त्यासाठीच तुम्हाला सांगत असतो, जे काही अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर बघा, जी काही तुमची रक्कम कपात झालेली आहे ती तुम्हाला पुन्हा मिळणार आहे। कशा पद्धतीने ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी सर्व महिलांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यासोबतच ज्या ज्या महिलांचे पैसे कापले गेलेले आहेत, कपात केलेले आहेत, त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुमचे किती रुपये कापलेले आहेत। जर तुमचे 500 रुपये कापले असतील तर तुम्ही 500 रुपये कापले लिहून पाठवा। 1000 रुपये जर तुमचे कपात झाले असेल तर तुम्ही ते देखील लिहून पाठवू शकता। तर ज्या ज्या महिलांचे पैसे हे कपात केलेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा, कारण तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी परत मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावे लागेल। पुढे पाहू शकता बघा, तिसरा हप्ता नवीन तारीख आली। तिसऱ्या हप्त्यासंदर्भातची नवीन तारीख या ठिकाणी समोर आलेली आहे। तिसरा हप्ता जो आता त्या तारखेला तुम्हाला मिळणार आहे। नवीन तारीख ही जाहीर झालेली आहे। या तारखेपर्यंत तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळून जाणार आहेत। तर त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। ऑफिशियल माहिती या ठिकाणी असणार आहे। पुढे पाहू शकता मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर बघा, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी महत्त्वाची घोषणा केलेली आहे, ते देखील आपण पाहणार आहोत। तर सर्व माता भगिनींना व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर सर्वांना नेहमीप्रमाणे सूचना आहे, विनंती आहे, सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करा। त्यासोबतच आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळतात आणि पाहायला मिळतील। सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका। तर बघा, सर्वात मोठा जो काही निर्णय आहे तो लागू करण्यात आला आहे, त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबतच रक्कम कपात तुमची झाली ती पुन्हा तुम्हाला मिळणार आहे। आता कशी मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। संपूर्ण माहिती आपण नेहमीप्रमाणे पुराव्याच्या सहित पाहत असतो। पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे, पाहू शकता। लाडक्या बहिणींची मिनिमम बॅलन्सची रक्कम परत द्या। बघा, परत तुम्हाला रक्कम मिळणार आहे, त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल। तर बघा, तुम्हाला ज्या ज्या महिलांचे पैसे कापले गेलेले आहेत त्या महिलांनी यावेळेस कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुमचे 1000 रुपये कापलेले आहेत, 500 रुपये कापलेले आहेत, 200 रुपये, 1400, 1800 रुपये असे भरपूर महिलांचे कापले गेले आहेत। जर तुमचे 3000 रुपये कापले गेले असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। त्यासोबतच तुमचा जो काही जिल्हा असेल तो देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात, ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं बँक अकाउंट आहे ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, कारण तुमची जी काही रक्कम आहे ती परत मिळणार आहे। बघा, या ठिकाणी आदेशच देण्यात आले आहेत रक्कम परत देण्यासंदर्भात। संपूर्ण माहिती काय पाहू शकता बघा, कोल्हापूर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची मिनिमम बॅलन्ससह अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम परत द्या, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी बँकांना दिले। तर बघा, आदेशच या ठिकाणी सोमवारी देण्यात आलेले आहेत। सर्व बँकांना हे जे काही आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। तर बघा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी जे आहेत अमोल येडगे यांनी या ठिकाणी हे आदेश बँकांना दिलेले आहेत। तर बघा, मिनिमम बॅलन्ससह अन्य कारणांनी कपात केलेली जी काही रक्कम आहे ती बँकांनी परत द्यायची आहे, अशा आदेश जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे यांनी सोमवारी दिलेले आहेत बँकांना। त्यामुळे ज्या काही बँकांनी रक्कम कपात केलेली आहे तर त्या बँकांनी ही रक्कम परत करायची। त्यासाठी सर्व माता भगिनींना सांगतोय, जर तुमची रक्कम कपात केलेली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। त्यासोबतच तुमचा जो काही जिल्हा असेल तो देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा आहे। त्यासोबतच माझ्या मेहनतीसाठी एक व्हिडिओला लाईक बनतोच। मेहनत आपण या ठिकाणी घेत असतो आणि तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊनच येत असतो। त्यासाठी सर्व माता भगिनींनी मेहनतीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पण शेअर करा। त्या महिलांचे देखील पैसे कापले गेले असतील तर त्या महिलांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा। खास करून कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या काही महिला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे। त्यासोबतच जर आपण पुढे गेलो तर बघा, पुढची माहिती
पाहू शकता बघा, जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. बघा, ही जी काही बैठक आहे ती कोल्हापूरची आहे. कोल्हापूरची ही माहिती आहे. परंतु अशाच पद्धतीने सर्व जिल्ह्यांचे जे काही जिल्हाधिकारी त्यांनी देखील अगोदरच हे आदेश दिलेले होते, बँकांना सूचना दिलेल्या होत्या की लाडकी बहीण योजनेची जे काही रक्कम आहे ती कपात करू नये म्हणून. आणि आता बघा, यानंतर तरी माननीय जे काही जिल्हाधिकारी असतील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे ते देखील अशा पद्धतीचे आदेश देऊ शकतात. तर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात त्या जिल्ह्याची जर तुमची रक्कम कापली गेली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली कपात करण्यात आली. यासह अन्य कारणांनीही काहींची संपूर्ण रक्कम कपात करण्याचे प्रकार झालेले आहेत. बघा, संपूर्ण रक्कम म्हणजेच 3,000 रुपये संपूर्ण रक्कमच या ठिकाणी कपात केली गेली आहे काही महिलांची, म्हणजेच त्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही आहे. याबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबतच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या वाढत आहेत आणि त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी अशा प्रकारे कपात केलेली रक्कम बँकांनी परत द्यावी. त्याकरिता वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केलेल्या आहेत. तर बघा, बँकांना सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत, त्यासोबतच आदेश देखील दिलेले आहेत. तर बघा, वरिष्ठ जे काही कार्यालय आहेत, ज्यावेळेस तुम्ही बँकेत जातात, बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येतं की आमची रक्कम, तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येतं तुमची रक्कम जी आहे ती कापली गेलेली आहे, बॅलन्स ठेवला नाही तुम्ही, अशा पद्धतीचे वेगवेगळे कारणं बँक देत असते. तर त्यामुळे वरून ही जी काही रक्कम आहे ती कापली गेलेली आहे अशा पद्धतीचे तुम्हाला कारणं दिले जातात का ते कारणं ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. खरी वस्तुस्थिती जी आहे, खरी परिस्थिती जी आहे तीच आपण तुम्हाला सांगत असतो. सर्व महिलांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो. तर त्यासाठीच तुम्हाला कमेंट करायला देखील सांगत असतो. कारण ह्या ज्या काही तक्रारी, तुमच्या ज्या काही तक्रारी त्या जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितल्या तर त्या नक्कीच त्या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. पाहू शकता बघा, अशा पद्धतीचे वरिष्ठ जे काही कार्यालय आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी बँकेत सांगितलं जातं की वरूनच रक्कम कापली गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी काय सांगितलेले जिल्हाधिकाऱ्यांनी, वरिष्ठ जे काही कार्यालय आहेत त्या कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. ज्या महिलांच्या बँक खात्याचे आधार सीडिंग झालेलं नाही ती प्रक्रिया ही गतीने पूर्ण करावी. तर बघा, आधार सीडिंगची जी काही प्रोसेस आहे, आधार सीडिंग जे करणं आहे त्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही, ती प्रक्रिया ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करावी असे देखील आदेश जे आहेत, अशी सूचना देखील यावेळी करण्यात आलेली. यावेळेस जी काही सूचना आहे ती देखील या ठिकाणी देण्यात आली होती. त्यामुळेच तुमचे जे काही आधार सीडिंग आहे ते देखील लवकरात लवकर होऊन जाईल. पुढचा जो काही पेमेंट आहे, पुढचं जे काही पेमेंट आहे ते देखील तुम्हाला लवकरच मिळणार आहे. त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. पुढे पाहू शकता, 30 सप्टेंबरपर्यंतच अर्ज स्वीकारणार. ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या महिन्यातही नोंदणी करता येणार आहे. मात्र येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी करता येईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहेत. यासह या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांचा अर्ज जर पात्र ठरला तर त्यांना जुलैपासून 3 महिन्यांचे अनुदान मिळणार आहे. बघा, या ठिकाणी जी काही माहिती आहे ती काही प्रमाणामध्ये बरोबर नाही आहे. कारण जर आपण पाहिलं तर सप्टेंबर महिन्यात ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांना फक्त सप्टेंबरचे 1,500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. आणि ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेले असतील त्या महिलांना जुलैपासूनचे 3 महिन्यांचे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता पुढची महत्त्वाची माहिती नवीन तारखेसंदर्भात पाहूया. बघा, तर बघा, पुढील माहिती, आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. म्हणजे या महिन्यामध्ये या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होतील. ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला असेल त्या महिलांना. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. येत्या 19 सप्टेंबरपर्यंत बघा, नवीनच तारीख आपल्याला पाहायला मिळते. 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत जी काही ऑफिशियल तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे. तरी देखील मात्र 19 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज या ठिकाणी आहे. त्यामुळे 19 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना जे काही पैसे ते मिळून जातील. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली गेलेली आहे. सर्वात अगोदर मेहनत आपण घेत असतो, त्यासाठी सर्व महिलांना पैसे मिळावे हा आपला हेतू असतो. मदत आपण त्यासाठीच करत असतो. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.